स्पेशली थंडी वाजून जर ताप येत असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि टेस्ट करून कन्फर्म करायला पाहिजे की हा फक्त व्हायरल फीवर आहे का डेंग्यू आहे की मलेरिया आहे. फॅल्सिपॅरम मलेरिया जो असतो तो सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण की हा मेंदूपर्यंत जाऊन सेरिब्रल मलेरिया नावाचा सिरियस डिसीज कॉज करू शकतो. मलेरियापासून जर आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की डास तसे चावणार नाही आपल्याला, याची आपण काळजी घ्यायची आहे. 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जात असतो आणि मलेरियाबाबत जनजागृती, त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात हा साजरा केला जातो. मलेरिया दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे, मलेरिया कशामुळे होतो आणि मलेरियापासून आपला बचाव कसा करायचा, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर ऋतुजा उगल मुगले मॅडम आहेत. ऋतुजा मॅडम, तुमचं लेट्सअप मराठीमध्ये प्रथम मी स्वागत करतो. थँक्यू थँक्यू. मॅडम, मलेरिया नेमका कसा होतो आणि त्यावर कोणत्या उपाययोजना असतात, म्हणजे कशी काळजी घेतली गेली पाहिजे? मलेरिया ऍक्च्युली डासांच्या चावण्यामुळे होतो. प्लाझ्मोडियम नावाचा एक पॅरासाइट असतो. तो प्लाझ्मोडियम पॅरासाइट जेव्हा फिमेल एनॉफिलिस मस्किटो म्हणजे मादा एनॉफिलिस डास जेव्हा मलेरियाग्रस्त व्यक्तीला चावते आणि मग तोच मस्किटो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा या व्यक्तीच्या रक्तातनं तो पॅरासाइट दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतो आणि लिव्हरमध्ये तो जाऊन मल्टिप्लाय करतो आणि मग लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्समध्ये तो मलेरिया पॅरासाइट त्याच्या थ्रू आउट द बॉडी स्प्रेड करतो. मलेरियाची सामान्य लक्षणे कोणती आहेत? मोस्ट कॉमन सिम्पटम म्हणजे सामान्य लक्षण आपण जे म्हणतो फीवर विथ चिल्स म्हणजे थंडी वाजून उच्च ताप येणे, हा सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे. पण पेशंट्सला या व्यतिरिक्त बॉडी एक, हेडेक म्हणजे अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, कधी कधी जुलाब असे लक्षण पण दिसू शकतात आपल्याला. तर बरेचदा ही लक्षणं पेशंटला असं वाटतं की व्हायरल फीवर टाईप आहे म्हणून दुर्लक्ष करतात. मग त्रास वाढल्यावर आपल्याला ट्रीटमेंटला उशीर होतो बरेचदा. म्हणून अशी लक्षणं दिसल्यावर स्पेशली थंडी वाजून जर ताप येत असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि टेस्ट करून कन्फर्म करायला पाहिजे की हा फक्त व्हायरल फीवर आहे का डेंग्यू आहे की मलेरिया आहे, कारण की ट्रीटमेंट बदलते आपली. अ, या प्लाझ्मोडियम मधली कोणती प्रजाती अतिशय धोकादायक आहे? प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम मलेरिया जो असतो तो सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण की हा मेंदूपर्यंत जाऊन सेरिब्रल मलेरिया नावाचा सिरियस डिसीज कॉज करू शकतो. सेरिब्रल मलेरियामध्ये बिकॉज मेंदू अफेक्ट झालेला असतो म्हणून पेशंटचं कॉन्शियसनेस कमी होणे म्हणजे शुद्धीवर न राहणे किंवा फिट्स येणे, सीजर्स येणे, अ, अ, अशी गंभीर लक्षणं येऊ शकतात आणि पेशंटच्या जीवाला सुद्धा धोका असतो अशा टाईपच्या मलेरियात. मलेरिया जर डिटेक्ट झाला तर खरोखर काळजी घेणं खूप गरजेचं आहे रुग्णाने. रुग्णाच्या घरच्यांनी तर जास्त काळजी घेतली पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार सुरू केलेला पाहिजे. बिलकुल. कारण जर लवकर ट्रीट केलं आपण आणि लवकर ट्रीटमेंट स्टार्ट केली, तर मेजॉरिटी पेशंट्समध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. मेजॉरिटी पेशंट्स आपले व्यवस्थित घरी जातात, काहीच कॉम्प्लिकेशन्स न होता. पण जर आपण दुर्लक्ष केलं, तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे, लाल रक्तपेशी कमी होणे, प्लेटलेट कमी होणे किंवा काही-काही पेशंट्समध्ये लिव्हर आणि किडनी फेल्युअर होणे, असे सीरियस कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात. म्हणून याला आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. लवकरात लवकर आपण डायग्नोसिस एकदा झालं आणि ट्रीटमेंट सुरू केली, तर मग पेशंटचं प्रोग्नोसिस म्हणजे पेशंट बरे व्हायचे चान्सेस काय आहेत, ते आपले वाढतात. अगदी त्याच मुद्द्यावर मी येणार होतो, की आता प्रभावी उपचार जी असते पद्धती ती कशी अवलंबली जाते यामध्ये? तर सगळ्यात महत्त्वाचं तर आहे अँटी मलेरियल मेडिसिन्स म्हणजे स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत जे मलेरियाच्या पॅरासाइटवर काम करतात, फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट नाही. कारण की जसं डेंग्यूमध्ये आपण म्हणतो सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे जी लक्षणं आहेत फक्त त्यावर उपचार, की पेशंटला पाणी जास्त देणे, ताप आला असेल तर तापावर औषध, मळमळ उलटी होत असेल तर त्याच्यावर औषध. पण मलेरियासाठी स्पेसिफिक औषधं अवेलेबल आहेत, तर त्याचा आपल्याला कोर्स करावा लागतो. नॉर्मल माइल्ड इन्फेक्शन असेल तर ओरल टॅबलेटवर सुद्धा आपलं काम होतं. पण जर सिव्हिअर इन्फेक्शन असेल तर आपल्याला IV थ्रू सुद्धा औषधं द्यावी लागतात. आणि काही टाईपचे मलेरिया असे असतात जे जसं वायवॅक्स मलेरिया, तो पॅरासाइट लिव्हरमध्ये जाऊन लपतो. म्हणजे आता ट्रीटमेंट झाली, आता पेशंट बरा झाला, पण तो लपलेला पॅरासाइट काही दिवसानंतर परत मलेरिया चा आजार आपल्यावर म्हणजे त्याच पेशंटला परत सेकंड टाइम मलेरिया होऊ शकतो. तर त्यासाठी आम्ही
एक 2 आठवड्याचा 14 दिवसाचा एक कोर्स असतो की लिव्हरमध्ये लपलेला पॅरासाइट सुद्धा आपल्याला मारायचा आहे, म्हणजे या पेशंटला परत परत मलेरिया होऊ नये. तर यासाठी कुठल्या टाईपचा मलेरिया आहे ते जर आपल्याला कळालं तर कुठल्या टाईपची ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे ते आपल्याला डिसाईड करता येतं. आता सगळं जग हे डिजिटल वरती विश्वास ठेवतं. मोबाईलवरती, Googleवरती जाऊन लगेच सर्च मारणार आणि स्वतः औषध उपचार करण्यास सुरुवात करतं. मेडिकलमध्ये ही गोळी मागतात, ती गोळी मागतात. बरं, गोळ्या घेऊन पण थोडा आराम वाटला, की ज्या गोळ्या घेतलेल्या त्या सोडून देतात. असं अर्धवट औषधं घेऊन सोडून देणं मलेरियाच्या आजारपणामध्ये कितपत योग्य आहे? नाही, योग्य तर नाहीये. कारण जसं मी आता सांगितलं, की जर लिव्हरमध्ये आपला पॅरासाइट असेल, तर ती आपली इन्कम्प्लीट ट्रीटमेंट झाली. तुम्हाला तात्पुरतं बरं वाटेल, पण परत काही आठवड्यानंतर परत तोच आजार होणार आणि यावेळेस अजून सिव्हिअर झाला तर आपण काय करायचं? त्यामुळे प्रॉपर डायग्नोसिस आणि आजकाल टेस्टिंग खूप इझी झालंय. म्हणजे सगळीकडे मलेरियाच्या टेस्ट अवेलेबल आहेत. जसं मेन टेस्ट 2 असतात ब्लड टेस्टमध्ये. एक तर आपण रेड ब्लड सेल्समध्ये मलेरियाचा पॅरासाइट मायक्रोस्कोप खाली बघतो. त्याला पेरिफेरल स्मिअर टेस्ट असं म्हणतात. आणि एक दुसरी आहे रॅपिड अँटीजेन टेस्ट. म्हणजे ब्लडमध्ये मलेरिया पॅरासाइटचं अँटीजेन लगेच डिटेक्ट होतं. म्हणजे विदिन अ फ्यू आवर्स आपल्याला डायग्नोसिस मिळतं. तर जर एवढ्या लवकर आणि एवढ्या इझिली अवेलेबल टेस्ट असतील, तर आपण सेल्फ डायग्नोसिस कशाला करायचं? महिला ही घरासाठी खूप महत्त्वाचा पार्ट असते. बाळाला सांभाळणं, पतीला सांभाळणं, त्यासोबत सासू-सासऱ्यांची देखील काळजी घेणं. या काळामध्ये महिलांनी कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाचं संरक्षण म्हणजे मच्छरांपासून संरक्षण केलं पाहिजे आणि कोणकोणती काळजी तिने तिच्या कुटुंबाबाबत घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं तिने देखील तिची काळजी कशी घेतली गेली पाहिजे? तर हे आय थिंक मी 2 सेपरेट पार्ट्समध्ये सांगेल. एक तर मलेरियापासून जर आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की डास कसे चावणार नाही आपल्याला याची आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजे घराच्या परिसरात परिसरात आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे. पाणी न साठू देणे. पाणी साठलेलं असेल तर त्याच्यात डास जास्त वाढतील. तर ते आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. सेकंड, मस्किटो नेट्स किंवा ओडोमॉस सारखे मस्किटो रिपेलंट क्रीम्स किंवा मस्किटोचे जेट मॅट्स घरात लावणे, ज्यांनी आपल्याला डास न चावावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. संध्याकाळ झाली की खिडक्या बंद करणे. ही बेसिक जर डास चावण्यासाठी जी आपण काळजी घेतो, न चावण्यासाठी, ती जर आपण घेतली तर मलेरिया आपण नक्कीच प्रिव्हेंट करू शकतो. सेकंड पार्ट जे तुम्ही म्हणला, की महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे. त्यासाठी तर म्हणजे नॉट जस्ट फॉर मलेरिया बट इन जनरल लाईफस्टाईलसाठी की महिला ज्या असतात त्या बॅकबोन असतात घराचं. म्हणजे त्यांची स्वतःची तब्येत चांगली आहे, फिजिकल आणि मेंटल, म्हणजे फक्त शारीरिक स्वास्थ्य नाही, पण आपण मानसिक स्वास्थ्य आपण करेक्ट. तर त्यासाठी त्यांनी स्वतःची काळजी घेणं फार, कारण की जर घरातली बाई आजारी असेल किंवा मेंटली डिप्रेस्ड असेल किंवा अ, स्वतःच्या पूर्ण पोटेन्शियल पर्यंत जगत नसेल तर ती कशी काळजी घेणार बाकीच्यांची सुद्धा आणि स्वतःची सुद्धा. तर बायकांना मी बरेचदा सांगते की तुम्ही जशी घरच्यांची काळजी घेता तशी स्वतःची काळजी घ्यायला शिका. जसं तुम्ही लहान मुलांचं जेवणात पोषण व्यवस्थित असलं पाहिजे हे तुम्ही काळजी घेता, तसं स्वतःच्या जेवणाकडे पण तेवढंच लक्ष द्या. जसं पिरियड्समध्ये महिलांना ब्लीडिंग जास्त होते, तर बरेचदा ते असं ठीक आहे, दर महिन्याला ब्लीडिंग होते, ते हे कॉमन आहे, काय गरज आहे यासाठी डॉक्टरकडे जायची, असं बऱ्याचदा महिलांना वाटतं. पण जर एक्सेसिव्ह ब्लीडिंग होत असेल, जास्त ब्लीडिंग होत असेल, तर आपल्या शरीरातनं दर महिन्याला रक्त बाहेर जात आहे. ते हिमोग्लोबिन आपलं कमी होत आहे. ते हिमोग्लोबिन आपण रिप्लेस करण्यासाठी आपल्या जेवणात काही जे पोषक तत्व आहे ते आपण इन्क्लूड करतो आहे का, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर त्रास होत असेल सपोज पिरियड्सच्या वेळेस म्हणा किंवा बाकीही शारीरिक त्रास, तर एकदम त्रास वाढेपर्यंत आपण डॉक्टरकडे जायची वाट नाही बघायला पाहिजे. थोडाफार काही त्रास वाटला, जर वाटलं की तब्येत बरी नाही वाटत आहे, समथिंग इज ऑफ, की झोप व्यवस्थित होत नाहीये, जेवण व्यवस्थित जात नाहीये, वजन कमी होतंय, अशी काहीही जर लक्षणं दिसली आपल्याला, तर जसं आपण बाकीच्यांची काळजी घेतो तशी स्वतःची काळजी घेऊन आपण डॉक्टरकडे जाऊन दाखवायला पाहिजे, विचारायला पाहिजे. बरं, हा प्रश्न मला वैयक्तिक असा वाटतो, विचार असा वाटतो, की मग हे डास ओळखता येतं का डोळ्यांनी आपल्याला? असं समजतं का नेमकं हा मलेरियाचा डास आहे किंवा चावला त्याचं आपण पुष्कळ वेळा असं दिसतं का? लक्षात येतं का? नाही, डेंग्यूचा डास लक्षात येतो आपल्याला. त्याच्यावर पांढरे पट्ट्या असतात, एडिस मस्किटो, तो वेगळा. बट मलेरियाचा आपल्याला बघून, म्हणजे कॉमन मॅनला तर बघून नाही सांगता येणार. जे एक्सपर्ट असतील त्याच्यात त्यांना बघून सांगता येईल. पण इन जनरल डासांमुळे फक्त मलेरिया नाही, बाकीचे पण आजार होतात. जसं डेंग्यू, चिकनगुनिया. तर डासांपासून चावणं आपण तसंही प्रोटेक्शन स्वतःला द्यायलाच पाहिजे.
आता उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा येईल आणि मुंबई शहरात जर आपण बघितलं, मुंबई काय अनेक सिटीजमध्ये पाणी साचलं जाईल, अनेक मलेरिया झालं, डेंग्यू झालं, ह्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, कारण पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. मग अशा वेळेस सर्वांनी कशी काळजी घेतली पाहिजे, असं तुम्ही अशा नागरिकांना, अशा कुटुंबांना काय आवाहन करणार? तर यात तर एक आहे इंडिव्हिज्युअल लेवलवर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे मी माझ्या घराची काळजी किती घेतो, म्हणजे स्वतःच्या घरात मस्किटो नेट्स लावणे, वेळेवर खिडक्या बंद करणे, फुल स्लीव्स कपडे घालणे, मस्किटो रिपेलेंट क्रीम किंवा घरात जेट लावणे, हे आपण ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्ती किंवा एक कुटुंब म्हणून ही काळजी घेऊ शकतं. किंवा आपलं घर स्वच्छ ठेवणे, पाणी न साठू देणे जास्त वेळ. मग कम्युनिटी लेवल म्हणजे ॲज अ सोसायटी आणि ॲज अ कम्युनिटी आपण काय, मग त्या सोसायटी लेवलमध्ये तिथलं सॅनिटेशन कसं आहे, सिवेज सिस्टीम कशी आहे, पाण्याचे साठ म्हणजे उघड्या पाण्याच्या टाक्या आहेत की नाही, हे तर कम्युनिटी लेवलवर. आणि मग रिस्पॉन्सिबिलिटी एक येते की सरकारच्या लेवलवर, की त्यांनी किती जागृती म्हणजे पब्लिक अवेअरनेस त्याच्यासाठी काय काय इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. तर ते पब्लिकमध्ये अवेअरनेस स्प्रेड करणे किंवा म्युन्सिपॅलिटी लेवलवर जे प्रिकॉशन घेणे आहेत, ते त्याचं बर्डन इंडिव्हिज्युअलवर नसतं, ते आपण ते सरकारची जबाबदारी आहे. बरं, उष्णकटिबंध भागामध्ये या डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो का? असं काही आहे का? म्हणजे बोललं जातं. हो, कारण की मस्किटो ब्रीडिंग साठी ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन्स मध्ये एकदम परफेक्ट एन्व्हायरमेंट असतं. प्रॉपर टेम्परेचर, थोडं टेम्परेचर जास्त साईडला असतं, उष्णता जास्त असते, आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जास्त असते आणि स्टॅग्नंट वॉटर. तर अशा याच्यात मस्किटोला म्हणजे कम्प्लीट फ्रीडम मिळतं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांच्यासाठी सगळ्यात परफेक्ट एन्व्हायरमेंट असतं. फार थंड ठिकाणी किंवा खूप जास्त गरम ठिकाणी, एकदम ड्राय ठिकाणी तिथे सुद्धा मस्किटोज जास्त मल्टिप्लाय म्हणजे डास जास्त मल्टिप्लाय होत नाही. तर आपल्या रिजनमध्ये हे परफेक्ट एन्व्हायरमेंट आहे डासांच्या मल्टिप्लिकेशनसाठी, म्हणून आपल्याला एक्स्ट्रा काळजी घ्यायची आहे आफ्रिका, एशिया या बेल्टमध्ये स्पेशली. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. खूप महत्त्वाची माहिती दिली, की मलेरिया म्हणजे साधा जरी ताप आला, तर आपण हायपर नव्हता. एक काळजी घेतली पाहिजे, की डॉक्टरांकडनं जाऊन नेमका तो ताप कशामुळे आला, व्हायरल आला आहे, की मलेरिया झालेला आहे आणि त्यानंतर पुढची ट्रीटमेंट घेणं खूपच महत्त्वाचे असणार आहे. अ, जागतिक मलेरिया दिवस आहे आज, 25 एप्रिल आहे. त्यामुळे आपण एक सर्वांनी एक अशा पद्धतीचं एक शपथ घेऊया, की या भारतातच मलेरिया मुक्त भारत कसा होईल यासाठी आपल्यापासूनच याची सुरुवात करूया. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.